हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टमध्ये मुंबई, त्यानंतर औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठामध्ये चालक पदाची लेखी परीक्षा झाली. त्याचा निकालसुद्धा आला आणि जे विद्यार्थी स्किल टेस्ट म्हणजे ड्रायव्हिंग म्हणजे त्यांना गाडी चालवण्याची जी टेस्ट आहे त्यासाठी पात्र झालेले आहेत त्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे. आणि आता आज थोड्या वेळापूर्वी बॉम्बे हायकोर्टची जी वेबसाईट आहे, अधिकृत वेबसाईट, त्या वेबसाईटवर कोणत्या तारखेला ही स्किल टेस्ट होणार आहे ती तारीखसुद्धा त्यांनी दिलेली आहे. नोटिफिकेशनच प्रसिद्ध झालेलं आहे. प्रश्न पडतो की लिपिकची कधी होणार आहे, तर ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. की चालक पदाची स्किल टेस्ट कोणत्या तारखेला आहे ती सगळी माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. लिपिक आणि शिपाई दोन्हीसाठी हा कोर्स आहे आणि फी फक्त 500+ GST आहे. तर या ठिकाणी पहा, हायकोर्ट बॉम्बेचं हे म्हणजे नोटीस आहे. आता ते बाकीची माहिती काय मी तुम्हाला वाचून दाखवत नाही. त्याच्यामध्ये जी महत्त्वाची नोटीस आहे ती आपण पाहूयात. तर या ठिकाणी पहा, आणि ही कधीची नोटीस आहे तर आजचीच आहे. पहा, 18/6/2026 आजच्याच तारखेची ही नोटीस आहे. काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये? द कॅन्डिडेट्स हू हॅव बीन डिक्लेअर्ड इलिजिबल फॉर appearing in the driving test for recruitment process to the post of staff car driver on the establishment of the High Court of Judicature at Bombay प्रिन्सिपल सीट. तर मुंबईला किती जणांची निवड झाली? 562 जणांची म्हणजे ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, त्यानंतर पहा, नागपूरचा जो बेंच आहे त्या ठिकाणी 78 विद्यार्थ्यांना ड्रायव्हिंग टेस्टसाठी बोलवलेलं आहे. आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये 62, म्हणजे मुंबईला 562, नागपूर 78 आणि औरंगाबाद 62. आणि कधी होणार आहे स्किल टेस्ट त्यांची? तर त्यांची स्किल टेस्ट होणार आहे पहा 29 जून 2026 ते 3 जुलै 2026 या कालावधीमध्ये होणार आहे. मग आता कोणत्या विद्यार्थ्याची स्किल टेस्ट कधी आहे यासाठी तुम्ही वेबसाईटच्या संपर्कामध्ये राहा किंवा तुम्हाला मेल पण येईल कोर्टाकडून. आणि वेबसाईट रोजच्या रोज चेक करत राहा की तुमची जी ड्रायव्हिंग टेस्ट आहे ती कधी होणार आहे ते चेक करण्यासाठी. कदाचित मेल पण येऊ शकतो, नाहीतर मग वेबसाईटवर तर तुम्ही रोज चेक करा. तिथे तुम्हाला बॉम्बे हायकोर्टची जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावर रोजच्या रोज चेक करा. तिथेही तुम्हाला येऊन जाईल आणि ईमेलसुद्धा येईल असं वाटतंय. आता पुढे पहा, खाली दिले त्यांनी द एक्झॅक्ट डेट, रिपोर्टिंग टाईम अँड व्हेन्यू अलॉटेड टू each candidate will be conveyed in due course on the official website of High Court Bombay. म्हणजे त्यांनी स्पष्ट दिले की वेबसाईटवरच ती माहिती देणार आहेत, मेल पाठवणार नाही. की कोणाची ड्रायव्हिंग टेस्ट कोणत्या तारखेला आहे, किती वाजता आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे त्याची माहिती ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्याच्यावरच ते देणार आहेत. तर अशा पद्धतीनं हे चालक पदासाठीची टेस्ट प्रसिद्ध झालेली आहे पहा. आता राहिला प्रश्न आपलं लिपिकचं काय? तर खरं म्हणजे इतके दिवस निकाल लागायला वेळ नाही लागला पाहिजे होता. लिपिकचं सुद्धा त्यांनी यादी लावायला पाहिजे होती. एक 8-10 दिवसापूर्वीच ती म्हणजे यादी यायला पाहिजे होती. आणि आता जसं ही चालकची स्किल टेस्टची तारीख आली तशी लिपिकची सुद्धा तारीख येणं अपेक्षित होतं, परंतु अजून तरी आलेली नाही. पण असं वाटतंय की आता सोमवारनंतर म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित ते सर्वप्रथम लिपिकच्या स्किल टेस्टची म्हणजे जे विद्यार्थी स्किल टेस्टसाठी पात्र झालेत त्यांच्या याद्या लावतील आणि नंतर 7-8 दिवसामध्ये तारीखसुद्धा जाहीर करतील. हा एक माझा अंदाज आहे, बट अशी अधिकृत माहिती कोणतीही नाही. मी कशा संदर्भात सांगत आहे तर लिपिक संदर्भात सांगत आहे तुम्हाला. चालकचं तर त्यांनी ड्रायव्हिंग टेस्टची तारीख जाहीर केलेली आहे. आणि परत सांगतोय, लिपिकची पुढच्या आठवड्यात लागायलाच पाहिजे असं माझा स्वतःचा अंदाज आहे. इतकं लेट ते करत नाहीत, पण यावेळेस त्यांच्याकडून लेट झालं आहे 8-10 दिवस. तर पुढच्या आठवड्यात तरी चालकच्या याद्या प्रसिद्ध व्हायला पाहिजेत असं वाटतंय मला. पाहूया काय होतं ते. शेवटी ह्या गोष्टी काय आपल्या हातामध्ये नाही आहेत. आपण फक्त आधी जे काही झालं त्याच्या साहाय्यानं अंदाज बांधू शकतो किंवा आतमधून जर काही माहिती भेटली तर ती सांगू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.